हे जे दिव्यामध्ये फूल आलंय ना, हे मला कळतच नव्हतं आधी की कशाचं फूल आलंय किंवा काय आहे। आज होता भोगीचा दिवस आणि मी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली होती। देवघराला छान हार लावला होता आणि मस्त देवपूजा करून ना दिवा लावला होता मी सकाळीच। आणि आज भोगी होती त्यामुळे मला मिक्स भाजी आणि तिळाच्या भाकरी वगैरे बनवायच्या होत्या। त्यासाठी मी सगळी तयारी वगैरे सुद्धा केली होती। भाजी बनवून घेतली, तिळ लावून भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि तो जो हार होता ना मी देवघराला लावलेला, तो हार 6 महिने टिकतो असं मला त्या आजी बोलल्या, ज्यांच्याकडून मी हार आणला होता त्यांच्याकडून। आता बघू तो किती दिवस टिकतोय। आणि अजून एक दिव्यामध्ये जे फूल तयार झालंय ना, त्याचा अर्थ काय होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि नंतर मी स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घेतला आणि नंतर थोडंसं मला कपाट साफ करायचं होतं, ते साफ करून घेतलं। सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिले, ब्लाऊज वगैरे सगळे एक साईडला ठेवून दिले। मध्येच अनिशा रडायला लागली, थोडंसं तिला सुद्धा शांत केलं आणि नंतर मग तिला थोडंसं खेळून ना नंतर माझ्या कामाला लागले। ही जी साडी आहे ना ती माझ्या मम्मीची साडी होती आणि पहिली पैठणी बघितली ना ती माझ्या मावशीची होती। आणि ह्या अशा मी साड्या लावल्यात, खाली माझे ड्रेसेस लेहंगे वगैरे आहे ते सगळे व्यवस्थित नीट करून घेतलं। आणि अजून बरंचसं कपाट आहे ना माझं आवरायचं राहिलं आहे, पण मी आता वरवर सगळ्या साड्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्यात, कारण त्या खूप विस्कटल्यासारख्या झाल्या होत्या, म्हणून मग मी त्या सगळ्या व्यवस्थित वगैरे ठेवून दिल्या। आणि जर तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन बघायचं असेल ना तर मला सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेल लॉंग व्हिडिओमध्ये। त्यानंतर मला क्लीनअप वगैरे करायचं होतं, त्यामुळे मी सगळे काम वगैरे आधीच करून ठेवले होते। आणि काल मार्केटमधून येताना ना हे क्लीनअपचे जे पाउचेस भेटतात ते घेऊन आले होते। आणि हो, आयुष्यात पहिल्यांदाच मी घरच्या घरी माझे अप्पर लिप्स केलेत, ते पण वॅक्सिंग स्ट्रिप्सने, आणि छान रिझल्ट आहे त्याचा। पेनलेस आहे, जे आपण थ्रेडने करतो ना त्याला खूप जास्त पेन होतो। वॅक्सिंग केली, स्टीम वगैरे घेतली आणि पील ऑफ मास्क सुद्धा लावला होता जेणेकरून टॅन रिमूव्ह होईल। फेस पॅक लावला। तर असा होता आजचा व्हिडिओ, आवडला तर लाईक करा। बाय।